नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा लव्ह स्टोरीमध्ये. मित्रांनो, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. बुमराहची IPL मध्ये 5 विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यासोबत त्यानं IPL मध्ये अशी कामगिरी केली जी गेल्या 17 वर्षात कुणीही करू शकलं नाही. आपल्या वेगवान गोलंदाजीनं त्यानं जगभरातील दिग्गज बॅट्समनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय. मैदानामध्ये आक्रमक कामगिरी दाखवणाऱ्या या पठ्ठ्याची मैदानाबाहेर वैयक्तिक आयुष्यातली इमेज मात्र पूर्णपणे वेगळी आहे. तो खूप खेळकर स्वभावाचाच नाही तर प्रचंड रोमॅन्टिक देखील आहे. बुमराह यानं अनेकदा त्याची पत्नी संजनासोबतचे खूप रोमॅन्टिक फोटोज सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत, ज्यांना क्रिकेट प्रेमींकडनं खूप पसंतीही मिळालेली आहे. त्याच्या गंभीर स्वभावामुळे बुमराह जेव्हा त्याची पत्नी संजनाला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्यांच्यामध्ये बरेच गैरसमज आणि वाद निर्माण झाले, परंतु नंतर त्यांच्यातील प्रेम अचानक वाढू लागलं. तर या दोन हट्टी मंडळींची नाजूकशी प्रेम कहाणी कशी फुलत गेली हेच आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊयात. वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांच्या लग्नाला आता 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना एक गोंडस मुलगा देखील आहे. परंतु या कपलची लव्ह स्टोरी खूपच अफलातून आहे. खुद्द बुमराहनं याबद्दल खुलासा केलाय. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की जेव्हा तू आणि संजना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा दोघेही एकमेकांना पाहून अजिबात इम्प्रेस झाले नव्हते. बुमराहनं सांगितलं की 2019च्या ICC वन डे वर्ल्ड कप दरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले. संजना त्यावेळी स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून वर्ल्ड कप कव्हर करत होती. महाराष्ट्रातील पुणे येथे रहिवासी असलेल्या संजनानं स्पोर्ट प्रेझेंटर होण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये देखील नाव कमावलंय. IPL व्यतिरिक्त तिनं बॅडमिंटन प्रीमियर लीगमध्ये देखील प्रेझेंटर म्हणून काम केलं होतं. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना बुमराह म्हणाला, जेव्हा मी संजनाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला ती गर्विष्ठ आणि अहंकारी वाटली. विशेष म्हणजे संजनाचंही माझ्याबद्दल असंच मत होतं. त्यामुळे आमची पहिली भेट काही फारशी खास नव्हती, परंतु यानंतर आमच्या भेटीगाठी वाढत गेल्यानं आम्ही चांगले मित्र बनलो. हळूहळू आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. बुमराह म्हणाला, संजनाची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिला खेळांची खूप समज आहे. तिला समजतं की खेळाडू कोणत्या परिस्थितीमधून जातोय आणि त्याला त्या संकटाच्या वेळी कशा पद्धतीचा सपोर्ट आणि मानसिक आधार आवश्यक आहे. तिचं ते कौशल्य मला फारच आवडतं. त्यानंतर मग बुमराह आणि संजना यांच्यातील अफेअर 2019 मध्ये सुरू झालं. 2 वर्ष सलग एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 15 मार्च 2021 रोजी मग संजना आणि बुमराहचं गोव्यामध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं. कोरोनामुळे या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्रच उपस्थित होते. 2023 मध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक गोंडस राजकुमाराची एंट्री झाली. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या गोड जोडप्यानं एका गोड बाळाला जन्म दिला. बुमराहनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपल्याला मुलगा झाल्याची माहिती दिली होती. जसप्रीत बुमराह त्याच्या यॉर्कर आणि स्लोअर बॉल्सनं फलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. मात्र संजना गणेशनच्या प्रेमात तो स्वतःच क्लीन बोल्ड झालाय. तर मग मित्रांनो, आजची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.